नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीकडून एका फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे सेमीकंडक्टर बिझनेसवर एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, हा सेमीकंडक्टर हा फ्युचर ओरिएंटेड बिझनेस का बरं आहे हे तुम्हाला पुढे जाऊन समजणारच आहे. आणि मित्रांनो, फ्युचर ओरिएंटेड बिझनेस हा एक असा बिझनेस असतो जिथे पैसे बनवण्याची सर्वात जास्त ऑपॉर्च्युनिटी क्रिएट असते. आणि मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेसेस. आणि मित्रांनो, हा म्हणजे फ्युचर ओरिएंटेड बिझनेस हा एवढा जबरदस्त बिझनेस असतो ज्या बिझनेसमध्ये जबरदस्त ग्रोथ असते. आणि मित्रांनो, ज्या बिझनेसेसमध्ये ग्रोथ असते तिथेच पैसे कमवण्याची ऑपॉर्च्युनिटी असते. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे सेमीकंडक्टर बिझनेसला घेऊन केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडकडून एक जबरदस्त अपडेट आला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटला आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. UST अँड केन्स सेमिकॉन टू इस्टॅब्लिश ₹3,330 कोटी सेमीकंडक्टर जॉईंट व्हेंचर इन गुजरात. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनी UST यांनी मंडे म्हणजे काल घोषणा केली आहे की केन्स सेमिकॉन सोबत पार्टनरशिप सोबत ही कंपनी इंडियामध्ये 3,330 कोटी जॉईंट व्हेंचर प्रोजेक्ट सेटअप करणार आहे. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टच्या अंडर या दोन कंपन्या गुजरातच्या सानंद मध्ये आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट फॅसिलिटी इस्टॅब्लिश करणार आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला आधी सांगितले होते की हा बिझनेस फ्युचर ओरिएंटेड बिझनेस कसा आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे वाचू शकता, ही जी फॅसिलिटी हे इस्टॅब्लिश करणार आहे ही कोणाला सपोर्ट करणार आहे. तर तुम्ही बघू शकता, इलेक्ट्रॉनिक्स ज्यामध्ये येते मोबाईल, लॅपटॉप. आणि मित्रांनो, मोबाईल, लॅपटॉप याची किती डिमांड आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. तसेच मित्रांनो, इलेक्ट्रिक व्हेकल हा सुद्धा मित्रांनो एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. आणि मित्रांनो, करंटली इंडियामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर नाही. म्हणूनच मित्रांनो, खूप सारे लोक इलेक्ट्रिक व्हेकल घेण्यास विचार करत आहे. परंतु मित्रांनो, इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर बनल्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकलची सुद्धा जबरदस्तपणे डिमांड वाढणार आहे. तसेच मित्रांनो, अजून एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेस. आणि मित्रांनो, यामध्ये सुद्धा जबरदस्त ग्रोथ आहे. तसेच मित्रांनो, कन्झ्युमर टेक्नॉलॉजी. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या इंडियाची पॉप्युलेशन किती आहे. आणि मित्रांनो, हा जो सेमीकंडक्टरचा बिझनेस आहे हा इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक व्हेकल, रिन्युएबल एनर्जी आणि कन्झ्युमर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करण्यासाठीच यांनी जॉईंट व्हेंचरमध्ये हा डिसिजन घेतला आहे की हे पुढे जाऊन हा प्रोजेक्ट गुजरातमध्ये सांदन येथे इस्टॅब्लिश करणार आहे. आणि मित्रांनो, या अग्रीमेंटचा उद्देश आहे मेक इन इंडिया स्ट्रॅटेजीच्या गव्हर्नमेंटच्या अंडर सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग हब इंडियाला बनवणे हेच या जॉईंट व्हेंचरचे उद्देश आहे. आणि मित्रांनो, यानंतर केन्स सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांचे CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर रघु यांनी सांगितले की आम्ही जे पार्टनरशिप केली आहे UST सोबत, ही आम्हाला मॅन्युफॅक्चरिंग अँड डिजिटल इंजिनिअरिंगमध्ये एक्सपर्टाईज करणार आहे टुगेदर. आणि मित्रांनो, यामुळे ॲडव्हान्स OSAT सोल्युशन्स डिलिव्हर होणार आहे. या
या जॉईंट व्हेंचरमुळे आणि मित्रांनो यामुळे इंडियाच्या सेल्फ रिलायन्स सेमीकंडक्टर इकोसिस्टमला अजून मजबूती मिळेल. म्हणजे मित्रांनो या जॉईंट व्हेंचरमुळे आपली जी निर्भरता आहे विदेशी कंट्रीवर ते सुद्धा यामुळे कमी होईल असे या CEO रघु यांचं म्हणणं आहे. आणि मित्रांनो यांनी सांगितले की ही जी जॉईंट व्हेंचर आहे ही मेक इन इंडिया मिशनसाठी एक जबरदस्त माइलस्टोन आहे. तसेच मित्रांनो यांनी पुढे सांगितले की जॉईंट व्हेंचर मध्ये हे असा प्लॅटफॉर्म क्रिएट करत आहे सेमीकंडक्टर असेंब्ली टेस्टिंग आणि इनोव्हेशनसाठी जो फक्त इंडियातच नाही तर पुढे जाऊन हे ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा याचे एक्सपोर्ट करणार आहे असे केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचे प्रमोटर अँड एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमॅन रमेश कन्नन यांनी सांगितले आहे. आणि मित्रांनो आतापर्यंत आपण जेवढा पण व्हिडिओ कव्हर केला आहे त्यामध्ये फक्त एकच कंपनीचे नाव होते ते म्हणजे केन्स सेमिकॉन. आणि तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ही कंपनी तर शेअर मार्केटमध्ये लिस्ट नाही तर आम्ही या कंपनीला कसे स्टडी करू शकतो. तर मित्रांनो ही जी कंपनी आहे केन्स सेमिकॉन ही केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी आहे. म्हणजे मित्रांनो तुम्ही या अपडेटमुळे केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडला स्टडी करू शकता जी एक इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जी इनकॉर्पोरेट झाली आहे 2008 मध्ये आणि करंटली BSE आणि NSE दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिस्ट आहे. तर चला मित्रांनो आता आपण केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.52%, FISची होल्डिंग आहे 10.71%, DISची होल्डिंग आहे 22.39% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.36%. आणि मित्रांनो आपण जर या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या Q1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे आणि क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे आणि क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 1126 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 1805 कोटी रुपये आणि या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 2722 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 95 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 183 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 293 कोटी रुपये. चला मित्रांनो आता आपण केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 2776 कोटी रुपये. तसेच कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग आहे 67.48 कोटी रुपये. तसेच शॉर्ट टर्म बोरोइंग आहे 800 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो आहे करंटली 1000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडची 550.69 कोटी रुपये. आणि मित्रांनो केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.52% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड आपल्या होली ओन सबसिडरीच्या थ्रू आपला सेमीकंडक्टरचा बिझनेस वाढवण्यासाठी एक जॉईंट व्हेंचर प्रोजेक्ट इस्टॅब्लिश करणार आहे गुजरातमध्ये. आणि मित्रांनो सेमीकंडक्टर हा एक असा बिझनेस आहे जो
खूप साऱ्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेस जसे की रिन्युएबल एनर्जी बिझनेस, इलेक्ट्रिक व्हेकल बिझनेस या बिझनेससाठी खूप इम्पॉर्टंट बिझनेस आहे. म्हणजे मित्रांनो सरळ सरळ म्हणजे सेमीकंडक्टर बिझनेस हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे आणि यामध्ये जबरदस्त ग्रोथ आहे. आणि मित्रांनो एवढंच नाही तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.